आम्ही आभारी आहोत, आभारी आहोत. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे, कारण आपल्याला अजून थोडी सामने खेळवायचे आहेत. ते वेळ पण नाही आपल्याकडे. यानंतर आपल्याला युरोपाची सांगता पण करायची आहे. बक्षीस समारंभाचे बरेचसे कार्यक्रम आहेत. या ठिकाणी पाहुणे पण वेळेत येणार आहेत. त्यामुळे कृपया पंचांना विनंती आहे की दोन्ही संघाच्या संघनायकाने की आपण संघ भावनेने क्रिकेटच्या नावाने क्रिकेट खेळायचं आहे. धन्यवाद. चला पंचांना विनंती असेल तर त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि त्याचप्रमाणे दिनेश इलेव्हन फायटर आपलं फिल्डिंग देखील आपण सेट करून घ्यायचंय. मित्रांनो बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते बिटवीन दोन बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला दिनेश इलेव्हन फायटर, दुसऱ्या बाजूला प्रणय इलेव्हन. या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अविनाश चव्हाण आणि रुपेश चांदे. त्याचप्रमाणे प्रणय इलेव्हन या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून टॉस जिंकून फिल्डिंग बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंगसाठी पाचारण केलंय. ते म्हणजेच दिनेश इलेव्हन फायटर या संघाला सलामीला आलेली जोडी मैदानामध्ये एका बाजूला सफान, त्याच्या जोडीला गुड्डू अशी जोडी मैदानामध्ये उतरले. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन सौरभ राईट मोर द विकेट मारा असेल. सौरभ पहिलं षटक घेऊन आलाय. मर्यादित 3 षटकांचे सामने असतील याची नोंद घ्यायची. माझ्यासोबत सकाळच्या सत्रापासून जोडले गेलेत ते आमचे साथी स्कोरर विक्रांत जाधव सर, यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे युट्यूब आई माऊली चॅनल आपल्या आगसन गावचे निलेश पाटील सर असतील. त्याचप्रमाणे आमचे यश मुंडे असतील आगसन गावचे. त्याचप्रमाणे जागृत पाटील असतील आणि परेश परेश सर असतील. या सर्व टीमचं देखील पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. खरोखरच खूपच सुरेख असं लाईव्ह आपण या ठिकाणी पाहतोय. आणि स्थानिक आपले नातिवली आगासांचे सर्व हे सुपुत्र आहेत. चांगलं सहकार्य आपल्या मंडळाला लाभलंय. पुन्हा एकदा सौरभचा पहिला चेंडू आपण टाकलेला, भेरकावून दिलाय ऑन साइडला. चेंडू जातोय सीमारेखा पार. येत आहेत पहिल्या चेंडूवरती 4 धावा. खेळाच्या तदनंतर प्राइस सिरेमनी पण आहे, तर याची नोंद आपण घ्यायची आहे.
पुन्हा एकदा सौरभ तयार गोलंदाजी मार्क वरती सफांसाठी. त्यावेळी मात्र खूपच वेगवान चेंडू चेंडू सरळ विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येत आहे आणि यश नक्कीच जेव्हा गोलंदाजीच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकी केली जाते तेव्हा कुठेतरी आत्मबल मात्र वाढवलं जातं आणि या ठिकाणी मात्र कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचा प्रयत्न गरजेचा आहे. तो म्हणजे सौरभला एक मोठा खेळाडू आहे. सातत्याने कल्याण डोंबिवलीमधील एक चांगले क्रिकेट टुर्नामेंट भव्य दिव्य अशा टुर्नामेंट मध्ये त्याचं प्रदर्शन देखील असतं. असा सौरभ गोलंदाजी मार्ग मध्ये पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट मारा 10-12 पावलांचा रनअप आहे आणि तितकाच मोठा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडला, तो म्हणजे सफान. त्यावेळी मात्र पुन्हा एक विशिष्ट प्रकारची उंची आणि गती असलेला चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाले बिनबाद 10 या आकड्यावरती. मर्यादित 3 षटकांचे सामने 18 चेंडूंचा खेळ पहिल्या सत्रामध्ये रंगला जाईल आणि त्या 18 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. त्या म्हणजे प्रणय अहिलेमन या संघाला. त्याला मात्र पुन्हा जोरकस फटका जोरकस असा गती असणारा चेंडू सौरभ याने फेकलेला निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येते. सलग 3 चेंडू निर्धाव फेकलेत. पहिल्या चेंडूवरती 4, तदनंतर 6 आणि तदनंतर मात्र 3 डॉट चेंडू या ठिकाणी फेकलेत सौरभने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सौरभची. शेवटचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा सौरभ. राईट मध्ये विकेट मारा सफांसाठी कुठेतरी जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बघायचंय कसं चित्र घडतंय या चेंडूवरती. पुन्हा एकदा सौरभ तयार आणि पुन्हा एकदा एक टप्पा अचूक गती. षटक संपल्याची कोण आहे ते पंचांची. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या येऊन पोहोचले धाव फलकावरती 10 या आकड्यावरती आणि येणाऱ्या षटकाचं आपण समालोचन ऐकणार आहोत दिलीप जीवतेकर यांच्या माध्यमातून. तोपर्यंत आपण ऐकूया प्लीज. तर नक्कीच एक चांगली मॅच होण्याची चिन्ह, परंतु पहिलं षटक सौरभ यांनी एक नियंत्रित टाकलं. सफान एवढा जबरदस्त असा फटकेबाज फलंदाज, परंतु 10 धावावरती फक्त मर्यादित ठेवलाय आणि नक्कीच ही चांगली सुरुवात म्हणू शकतो. ओपनच्या गटातील हा क्वार्टर फायनलचा सामना, यातील विजेता संघ खेळेल तो आदर्श 11 मालाड या संघाबरोबर सेमीफायनल मध्ये. आणि बघूया कोण गोलंदाज आहेत ते. बॉलर ऋग्वेद आहेत गोलंदाज. दुर्वेश, ओके दुर्वेश सर बोलूया आपण, कारण सर ही पदवी सुद्धा फार कमीच माणसांना भेटते. पुढचा चेंडू या वेळेला मात्र चेंडू बॅटच्या चांगल्या पट्ट्यात नाही आला, परंतु चेंडू जातोय. चेंडू आता मात्र क्षेत्र मिड विकेटचे क्षेत्ररक्षक, परंतु दरम्यान दोन खेळाडू दोन धावा काढतायत. धावसंख्येतील बिनबाद 12. दुर्वेश सर यांची तिरकस अशी डावखुरे आहेत. ओव्हर द विकेट मारा करतायत आणि मला वाटते चांगल्या गोलंदाजी ऍक्शनची आपल्याला एक रिमेक बघायला मिळू शकते. टाकलेला चेंडू यावेळेला मात्र पंचांचा इशारा येऊ शकतो. यस आणि पंच इशारा करतायत की हा वाईड आहे. एका धावेने भर पडते. बिनबाद 13. नक्कीच गेल्या 3 दिवसामध्ये जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरोने उतेकर गावठाण आणि या दिवानगरीमध्ये सुंदर आणि दातिवलीच्या या मैदानामध्ये जबरदस्त असं आयोजन आणि सपोर्ट चांगला आहे आपल्याला. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चांगला रडार मध्ये आलेला आहे, परंतु किती मोठा फटका हे नाही. अशा रीतीने बाउंड्रीच्या आतमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने झेलचित होऊन बाद होऊन परत येतो गुड्डू
पहिला गडी बाद होतोय. एक गडी बाद 13. कमॉन. थँक्यू डीजे. जबरदस्त अशी कणखर आणि जबरदस्त अशा आवाजातील गाणी ऐकायला मिळतात आपल्याला. नक्कीच गेले 3 दिवस तुम्ही चांगलं मनोरंजन करताय. युट्यूब वाले आपली जबरदस्त क्लॅरिटी देऊन या जगामध्ये आपलं प्रसारण पोहोचवतायत. त्या साऊंड सिस्टीम एक जबरदस्त असं माईक योजना आणि तसंच युट्यूब तुम्ही जबरदस्त असं मनोरंजन करताय प्रत्येक क्रिकेट वेड्या प्रेक्षकांचं. एक गडी बाद 13. मयूर आलेले आहेत नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. नक्कीच मयूर आणि सफान यांचं लक्ष असेल. अगोदरच्या डावामध्ये त्यांनी 48 धावा जमवल्या होत्या 3 षटकामध्ये. पाहूया या षटकामध्ये या सामन्यामध्ये कशा पद्धतीने कामगिरी होते आहे. मागे अजूनही चेंडू त्यांच्या हातामधून परत आलेला नाहीये. परंतु दरम्यान 2 खेळाडू तिथे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती ती 1 गडी बाद 15. तिसऱ्या 3 षटकातील हे दुसरं षटक आहे. दुर्वेशर यांच्या हातामध्ये काहीसं दाबून ठेवलेलं आहे सफान आणि त्यांच्या जोडीला आता मात्र आलेला आहे तो मयूर. दोघांमध्ये मोठ्या फटके मारण्याची ताकद आहे. परंतु नक्कीच जर 1.5 षटक म्हणत 3 षटकापैकी 1.5 षटक झाला असेल आणि धावसंख्या जर तुमची 15 असेल तर नक्कीच तुम्हाला चांगलं दाबून ठेवलेलं आहे म्हणायला हरकत नाही. कंट्रोल मध्ये बॉलिंग होते आहे. चांगली फिल्डिंग होते आहे असंच म्हणू शकतो. तिरकस धाव ओव्हर द विकेट मारा. आपटो टाकले चेंडू यावेळेला स्लॅश करायचा प्रयत्न होता. स्लिपच्या बाजूने चेंडू जात होता परंतु चेंडू अडवला गेला. एक धाव मात्र तिथे मिळते आहे. 1 गडी बाद 16 असे दुसऱ्या षटकामध्ये स्थिती आहे. एक चांगलं निर्धारित अशी बॉलिंग होती आहे. निर्धारित अशी फिल्डिंग होती आहे आणि कंट्रोल ठेवलेला आहे. त्या मुक्त हस्ते त्यांना फटकेबाजी करायला चान्स दिलेला नाही मात्र हे मात्र निश्चित. दिनेश फायटर्स विरुद्ध प्रणया 11. प्रणया 11 फलंदाजी करताय. दिनेश फायटर्स फिल्डिंग चालू आहे. पुढचा चेंडू
या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. गतीने फसवलेला आहे, टप्प्याने फसवलेला आहे. पुन्हा एकदा सफान यांचं स्वप्न मोठे फटका मारायचे या चेंडूवरती तरी फसलेलं आहे आणि जबरदस्त अशी चेंडू फेक होते आहे. दुर्वेश सर, नक्कीच दुर्वेश सर एक चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, या षटकामध्ये फक्त आतापर्यंत 5 धावा दिलेल्या आहेत. आपटून टाकलेला चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फसवलेला आहे गतीनं आणि या वेळेला मात्र षटक संपलेलं आहे. बघा किती खेळ चांगल्या पद्धतीने चाललाय. पहिल्या षटकात 10 धावा, या षटकामध्ये फक्त 5 धावा. येऊ द्या नक्कीच. 2 षटकं संपलेले, धावसंख्या ती 15 आणि नक्कीच एक चांगला गोलंदाज आपण पहिल्या दिवशी बघितला आदर्श इलेव्हन मालाडच्या संघामध्ये. तर तो सुमित हा गोलंदाज जबरदस्त असा डावखुरा गोलंदाज, त्याचंही इथं आगमन झालं, त्याचं हार्दिक वेलकम. तर 1 गडी बाद 16. ओके ओके, एनिवे सगळ्या खेळाडूंना आपण आता सर म्हणू, कारण युट्यूब वाल्यांची तशी इच्छा आहे. ओके ओके, बारके बारके सर असले तरी खेळाडू मोठे आहेत. एनिवे, तर नक्की शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येतोय. परंतु शेवटच्या षटकाचं आपल्या सोवाच्या भाषेमध्ये वर्णन करतील ते रोहित उतेकर. नक्कीच धन्यवाद दिलीप सर. नक्कीच धन्यवाद दिलीप सर. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलंय गोलंदाजी मार्क वरती आदित्य. आणि ज्याप्रमाणे आपण गोलंदाजी पाहिली दुर्वेश सर मडवी यांची, खरोखरच अप्रतिम गोलंदाजी. दिलीप सर जितकी चांगली गोलंदाजी तितकी घातक फलंदाजी देखील दुर्वेश करतात आणि चांगला क्रिकेटर आहे. कल्याण डोंबिवलीमधील एक मोठं नाव आहे. आणि मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये या ठिकाणी आपण जर फलंदाजी मार्क वरती जर पाहिलं, प्रणय 11 हा संघ गेल्या काही सामन्यामध्ये खूपच मोठी अशी धावफळी उभी करण्यामध्ये यश येत आहे. मयूर आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मात्र सफल होऊन मारलेला फटका ऑन साइडला खेळला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न, यस नो करता करता गडी बाद होणार का? धावचित स्वरूपामध्ये विकेट या ठिकाणी गमावला जातोय. आणि त्याचप्रमाणे गणेशजी सर आहेत, गणेशजी शिरवले हे देखील आलेले आहेत. त्यांचं देखील व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. काय मात्र चांगला हेलिकॉप्टर शॉट मारलाय, चेंडू खाली फिल्डर धावतोय आणि चेस करता करता चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार डीजे. नक्कीच ज्यांचं आता शुभागमन झालंय ते म्हणजे आपल्या कल्याणचे विक्रांतजी मोरे सर देखील उत्कृष्ट खेळाडू आहेत, उत्कृष्ट समालोचक आहेत आणि एक समाजसेवक म्हणून भूमिका त्यांची सातत्याने आपण पाहतोय. त्यांच्या सोबत देखील आमचे मित्र गणेशजी शिरवले हे देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले दातिवली गावचे सुपुत्र सन्माननीय बंटीदादा पाटील हे देखील आलेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे आलेले सर्व सहकारी. खरोखरच आमचे भूमिपुत्र या ठिकाणी हळूहळू या खेळपट्टीच्या दिशेने येताना त्यांच्या सर्वांचं अगदी मनस्वी मनस्वी सुस्वागतम. दरम्यान एक मोठा फटका येतोय मयूरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा षटकार. या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे जाते 29 या आकड्यावरती. आता मात्र कुठेतरी फटकेबाजी, टोलेबाजी
नागेश्वर क्रीडा मंडळामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मोठा फटका मयूरच्या बॅटमधून येतो तिसरा षटकार. डीजे या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन बोर्ड. हॅट्रिक झाले षटकारांची मयूरच्या बॅटमधून. जेव्हा दिलीप सर कुठेतरी पाहिलं या ठिकाणी की आपला संघ अडचणीत सापडला जातोय प्रणय 11 आणि त्याला उभारी देण्याचं काम कुठेतरी गरज भासते, तसंच चांगली फलंदाजी अगदी तुफानी फारी आपल्याला पाहायला मिळते मयूरच्या बॅटमधून. मयूर एक अष्टपैलू खेळाडू, चांगली शरीरयष्टी लाभलेला एक मोठा खेळाडू मानला जातोय आणि तितकाच चांगला ताकदीचा देखील गोलंदाज आहे आदित्य. बघायचा शेवटचा चेंडू मात्र यॉर्कलाईनचा चेंडू यष्टीचित केला जातो. त्रिफळा क्लीन बोल्ट. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. कमांड इज 1 मिनिट. या 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली धावफलकावरती 35. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 36 रन्स टू विन. 18 चेंडू 36 धावांची गरज. सरासरी 12च्या रन रेटने पुढे जावं लागेल. डीसी दादा पाटील याचा शुभ सन्मान मात्र केला जातोय. आमचे सूरज चिवतेकर असतील, राजेश हुतेकर, त्याचसोबत आमचे दीपराज चव्हाण असतील. तर बंटीदादा पाटील या ठिकाणी युट्यूब आपण कॅमेरा फिरवायचा आहे आणि बंटीदादा पाटील आणि फ्रेंड सर्कल या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून मात्र या ठिकाणी हजर राहिल्याबद्दल. त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी दातिवली गावचे सुपुत्र, त्यांचं शुभागमन झालंय. त्यांचा शुभ सन्मान मात्र केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी सूरज उतेकर असतील, प्रथम जाधव आहेत, त्यांच्या जोडीला राजेश उतेकर आहे, दीपराज चव्हाण. या सर्व आमच्या आयोजकांच्या वतीने शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी येऊन या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल मंडळाच्या वतीने आपले सहर्ष आभार व्यक्त करतो. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात करायची आहे. धावसंख्या जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. दिनेश फायटर्स या संघाला एक मोठे मॅच आपण पाहताना दिसतोय. दिनेश फायटर विरुद्ध प्रणय 11. पहिल्या षटकाचं समालोचन आपण ऐकूया दिलीप जिवतेकर सरांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे बंटीदादा पाटील यांच्यासोबत आलेले आकाश भोवड सर आणि दिनेश सर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे आमच्या कल्याणचे देखील एक समाजसेवक आमचे रुपेशजी चांदे आणि आमचे मित्र विक्रांत मोरे, समाजसेवक कल्याण, हे देखील व्यासपीठावर विराजमान आहे. त्यांचा देखील शुभ सन्मान करून घ्यायचा मी विनंती करतो. सूरज दादा उतेकर आणि राजेश सर, आपण त्यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. विक्रांत मोरे, समाजसेवक कल्याण, आणि त्यांच्या जोडीला गणेश सिरावले, आमचे मित्र आणि कल्याण मधील एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व देखील आहे. सातत्याने क्रिकेट असू द्या, सामाजिक कार्य असू द्या, त्यांचा चांगला हातभार असतो. तर सामन्याला सुरुवात करायचे पंच रुपेश चांदे सर आणि अविनाश चव्हाण. सामन्याला सुरुवात करायची आणि या पहिल्या षटकाचं समालोचन आपण ऐकाल दिलीप सर उतेकर यांच्या माध्यमातून. चला, 36 धावांचं आव्हान आणि नक्कीच ही सुद्धा एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल. प्रथमेश सर आणि दुर्गेश सर ही सलामीची जोडी मैदानामध्ये. आणि गोलंदाजीमध्ये बघूया प्रत्येकी 3-3 षटकाचे सामने. 3 षटकामध्ये 36 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी खरोखरच विक्रांत मोरे यांनी एक पारितोषिक लावलेलं आहे. प्रति षटकार दुर्वेश मडवी यांच्यासाठी
बाउंड्री आणि षटकारासाठी विक्रांत मोरे यांच्याकडून दुर्वेश मडवी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जर दिलीप सर खरं तर म्हटलं तर दुर्वेशजी मडवी हे सातत्याने नांदिवलीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र रुपेश चांदे विक्रांत मोरे असतील गणेश शिरवले असतील एकत्र खेळणारे असे खेळाडू आहेत. पहिला चेंडू ऑन साईडला तटवलाय. चेंडू खाली येतोय फिल्डर चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल तोपर्यंत एक डाव कंप्लीट केले. एका डावीने संघाचा श्री गणेश केला जातोय. नक्कीच काही यात वाद नाही काही शंका नाही. मोठी मॅच होणार बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. प्रणय इलेव्हन एका बाजूला त्यांच्या जोडीला दिनेश फायटर्स. तर आता मात्र दुर्वेश सर आलेले आहेत ज्यांच्यासाठी मोरे साहेबांनी प्रत्येक षटकार किंवा चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. आणि नक्की जे खेळ भावना वाढवण्याचा प्रयत्न असतो आपले मित्र असतात त्यांनी चांगला खेळ करावा आणि क्रिकेटचा खेळ हा चांगला व्हावा हीच एक मात्र भावना असते त्याच्या मागे. गोलंदाज सिद्धेश आहेत. बिनबाद एक. डावखुऱ्या फलंदाजांना सुद्धा इकडे सुद्धा चांगली मोठी मेजवानी असते म्हणजे मोठे फटके मारण्याचे चांगले चान्स असतात. पुन्हा एकदा सिद्धेश तयार राऊंड ओव्हर द विकेट मारा आपटून टाकले चेंडू यावेळेला मात्र टॅप केलेला आहे. चेंडू चाललाय गलीच्या बाजूने पॉईंटच्या बाजूने चेंडू चाललाय सीमारेषेवरचा क्षेत्र शिरतोय पॉईंटचा चेंडू अडवत आहे थोडासा ओव्हर थ्रो होत आहे परंतु दरम्यान दोन्ही खेळाडूने 2 धाव मात्र तिथे पूर्ण केलेल्या आहेत. बिनबाद 3. प्रत्येक षटकामध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची रणगती राखली पाहिजे. 36 धावांचं 3 षटकामध्ये आव्हान आणि पाहूया ते आव्हान कोण घेऊन जातोय पुढे दिनेश फायटर्स की प्रणया 11 आणि कोण जातोय पुढे सेमीफायनल मध्ये ज्याची वाट बघतोय आदर्श 11 मालाड. बिनबाद 3. पुढचा चेंडू सिद्धेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा जेमतेम 9 ते 10 पावलांचा स्टार्ट समोर आहे तो दुर्वेश आपटून टाकले बॅटची कड घेऊन गेलाय फुलटा चेंडू बॅटची कड घेऊन थर्डमॅनच्या बाजूने गेलाय चेंडू गेला सीमारेषेकडे चेंडू चालला सीमारेषेकडे आणि चेंडूनेच पार केली आहे सीमारेषा पार सुंदर 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 असा 100 रुपये मिळून जाणारा असा तो चौकार मोरे साहेबांच्या कडून आलेले पहिलं पारितोषिक दुर्वेश साठी 100 रुपये. तर अशा रीतीने धावसंख्येमध्ये बदल होता धावसंख्येत बिनबाद 7. 7 फॉर नो लॉस. प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची रणगती सेमीफायनल मध्ये उडी मारण्यासाठी पाहिजे आहे ती या संघाला. दिनेश फायटर्स पुन्हा एकदा तयार सिद्धेश तयार दुर्वेश काय होतंय पुढच्या चेंडूवर शफल होतोय बॅटची कड घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये आणि बाद होतोय तो दुर्वेश मोठा मोहरा तंबूत परतोय मोठा गळाला लागतोय तो मासा. कमॉन थँक्यू डीजे. नक्कीच दातिवली गावाची गेल्या 3 दिवसामध्ये आम्ही भेट घेत आहोत आणि एक नक्कीच आम्हाला सुद्धा वाटतंय की आम्ही आमच्याच गावाच्या साईडला आलोय की नाही कारण हिरवळ दिसते झाडं दिसत आहेत झाडामध्ये घरं दिसत आहेत आणि नक्कीच आधुनिकता असली तरी त्यामध्ये आपल्या प्राचीनतेचा एक चांगला संगम आहे आणि त्याच्यावरती एक चांगली मेजवानी म्हणजे हे मैदान आणि नक्कीच आमची चर्चा सुद्धा झाली की हे मैदान इकडच्या जागेवाल्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेला आम्ही सखल मैदान बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू जेणेकरून आपल्या टेनिस खेळाडूंना एक आणखी चांगलं मैदान उपलब्ध असेल. नक्कीच या मैदानावरती आम्ही केतन म्हात्रे वगैरे मंडळींचे मॅचेस युट्यूबद्वारे बघितले आहेत. एक चांगलं मैदान आहे आणि नक्कीच दातोली गाव तुमचं जेवढं आभार मानावं तेवढे कमी आहेत. सौरभ आलेले आहेत. सौरभ मोठा फटका मारायचा प्रयत्न यस थोडासा स्क्वेअर मारा होता पंच मात्र दाद देत आहेत अपीलला आणि तो स्क्वेअर मारा म्हणजे वाईटच्या रूपामध्ये एक धाव मिळते. धावसंख्येमध्ये बदल एक गडी बाद 8. 8 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. दिनेश फायटर्स म्हणजे मला वाटते दिनेश उतेकर आमचे साखर चौकीचीवाडी यांचा संघ असेल. यावेळेला मात्र फुलटॉस घेऊन मारलाय चांगला तडकावलेला पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेकडे चेंडू थोडासा फंबल होतोय क्षेत्र परंतु अडवतोय शेवटच्या क्षणाला 2 धावा मात्र दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत. यस 2 धाव मिळत आहेत धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती एक गडी बाद 10.
प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची रणगती पाहिजे. बहुतेक असावा शेवटचा चेंडू या षटकातील. आणि नक्कीच हा सामना समतोल मध्ये आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिलं षटक संपतंय. या वेळेला मात्र उसळी घेतलेला चेंडू, निर्धावाचा चेंडू, डॉट बॉल पडतोय, षटक संपतंय. धावा जमलेल्या आहेत ते 1 गडी बाद 10. 2 धावांनी कमी पडलेला, परंतु 2 षटकामध्ये अजूनही ताकद आहे या फलंदाजीमध्ये की आपण चांगला कमबॅक करू शकतो. आणि तो कमबॅक कशा पद्धतीने करतील याचं आपल्या सुसरावी आवाजामध्ये वर्णन करतील कोर्टू रोहित उतेकर. तर या संघाने दुर्वेश सर यांच्या माध्यमातून आणि मैदानामध्ये जोडी प्रथमेश आणि सौरभ अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 12 चेंडू 13 धावांची गरज. या ठिकाणी मात्र टिटवाळा टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक सन्माननीय संभाजी मोरे, त्याचप्रमाणे आपल्या चोरवणे गावचे सुपुत्र देखील आहेत. संभाजी मोरे सर एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांना विनंती आहे आपण स्थानबद्ध होऊन या सामन्याचा आनंद आणि या मॅचची शोभा वाढवायची आहे. चला चांदेवाडीचे कर्णधार या टॉस साठी. चांदेवाडी या मात्र यॉर्क लाईनचा खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या मध्येच राहिला. एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आलं. गोलंदाजी मार्क अधिकरण. त्यासोबत त्यांचे आमचे जे मोरे साहेब आहेत त्यांच्यासोबत आलेले प्रमोद कुमार त्यांचे मित्र देखील आमच्या सोबत आलेले आहेत. त्या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि मात्र पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धन्यवाद अंपायर. या एका धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्येवर पोहोचले 11 या कड्यावरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय करण. एका बाजूला प्रणय 11 तर दुसऱ्या बाजूला दिनेश फायटर्स असे 2 संघ खेळताना दिसतात आपल्याला. चला प्लीज करण. पंच आपला डिसिजन आम्हाला कळवायचा आहे. कृपया नोंद घ्यायचे. प्रणय 11 आपल्याला व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये, फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे. आणि आपल्याला लेट होत आहे तर तुमच्या चला विनंती असेल चला निर्णय झाला असेल तर सामन्याला सुरुवात करा. प्रणय 11 फिल्डिंग सजवून घ्या. चला तोपर्यंत आपण जे आपले सन्माननीय व्यक्तिमत्व सन्माननीय संभाजी मोरे सर टिटवाळा टाइम्सचे संपादक आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी ते देखील हजर आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. दोन्ही मान्यवर आमचे टिटवाळा टाइम्सचे संपादक आहेत, पत्रकार, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय.
यावेळी मात्र चांगला फटका मारलाय बघायचा चेंडू भिरकावून दिला सीमारेखा पार 4-6 धावा. या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे आले 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना जिंकण्यासाठी 10 चेंडू 19 धावांची गरज. अतितटीची मॅच खरोखरच पाहायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये. त्याला टॉस साठी आलेले आहेत. एका बाजूला हनुमंतवाडीचे आमचे अमर जाधव आहेत आणि दुसऱ्या बाजूला नाना चांदे हे देखील आहेत. विनंती करतो आमचे जे सहकारी आहेत टॉस का बॉस एरिया जरा रिकामा करायचा आहे. नाणेफेकीचा गोल केला जाईल तिथे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मध्ये तयार होतोय करण. मी विनंती करतो आपल्या मंडळाचे सन्माननीय अजय सावंत सर, आपण या ओव्हर झाल्यानंतर लगेच टॉस करून घ्यायचा आहे. ही ओव्हर झाल्यानंतर लगेच टॉस करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला बाहेर जाणाऱ्या चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाते ती म्हणजेच 18 आकड्यावरती. आणि जिंकण्यासाठी आता समीकरण येऊन टेपलंय 10 चेंडू 18 धावांची गरज. 3 षटकारांची रिक्वायरमेंट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला बॉल हाताळलाय. टप्पा पडतात काहीसा न समजलेला चेंडू फलंदाजाला सरळ विचावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येत आहे. एका बाजूला पुढे येतोय प्रणय 11. तर त्यानंतर मात्र अपकमिंग नेक्स्ट बॉल मध्ये पुढे येतोय संघ तो म्हणजे दिनेश फायटर. एक चुरस आपल्याला पाहायला मिळते. सामन्यामध्ये रंगतदार निर्माण होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. काय मात्र काही काळ हवेत असणारा चेंडू बघायचंय काय होतंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सेकंड अटेम्प्टला झेल टिपला गेलाय. गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. प्रथमेश बॅक टू द पॅव्हलियन. इझी. पंच चला सामन्याला सुरुवात करा. प्रणय 11. त्याला शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू फेकी करतील. माफ करा 2 आहेत. थँक्यू. नवीन आलेला फलंदाज प्रथमेश पाटील आणि त्यांच्या जोडीला आहेत नॉन स्ट्राईक एंडला मात्र पुन्हा एकदा प्रथमेशच्या बॅट मधून आतमध्ये फटका. षटकार. या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे जाते 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला आपल्याला खेळताना दिसते प्रथमेश पाटील. एक मोठा खेळाडू देखील हा देखील आहे. तितकाच चांगला गोलंदाज. आणि प्रथमेश पाटील म्हणून यांची ओळख रोहा एक्सप्रेस म्हणून अशी त्यांची प्रख्यात ओळख आहे. त्यांचं नाव आहे या उभ्या महाराष्ट्रभर. असा अप्रतिम खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल डिक्लेअर केलाय पंचांनी. दोन्ही पंचांनी हितगुज करून मात्र डिसिजन द्यायचा आहे. फायनल डिसिजन. ठीक आहे. रिव्ह्यू दिलाय व्हाईट साठी. पंचांनी रिव्ह्यू दिलाय. विनंती असेल फक्त आमचे सामनाधिकारी येतील कृपया फक्त. अंपायर कॉल आहे. पाणी घ्या स्वयंसेवकांना.
खेळाडूंना पाणी घ्या मैदानात. ठीक आहे सर्व मित्रांना तुम्हाला विनंती आहे आपण डिसिजन थोडंसं रॉंग जातोय म्हणून आपण चेकआउट करतोय. तर दोन्ही टीमला विनंती असेल सहकार्य करा तुमच्या माध्यमातून. कुठलाही निर्णय चुकीचा गेला जाणार नाही त्यासाठी आपण चेकआउट करतोय. ठीक आहे पंचांना शंका वाटते तर त्यासाठी या ठिकाणी आयोजक आहेत आयोजकांच्या माध्यमातून हा बॉल निर्धाव आहे का वाईट आहे याचा डिसिजन तुम्हाला लगेचच कळेल. चला या ठिकाणी आपण चेकआउट केलेलं आहे आणि हा फेअर डिलिव्हरी डिक्लेअर केलाय थर्ड अंपायरने. तर याची नोंद घ्यायची सामन्याला त्वरित सुरुवात करा प्लीज. आता गरज असेल जिंकण्यासाठी 6 चेंडू 12 धावांची गरज असेल. तत्पूर्वी मला वाटतं आपण टॉस सोडून घेऊया रोहित सर. ओके कंटिन्यू. संघ कोण आहेत? नाना चांदे आणि चांदेवाडी आणि सोरवणे हनुमंतवाडी. हनुमंतवाडी. मी विकी आपल्या बंटी दादांना विनंती करतो की टॉस साठी या. बंटी दादा बंटी दादा टॉस सोडवत आहेत. कोण मागतंय? तू मागतोय ठीक आहे.
5 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. 5 चेंडू 8 धावांची गरज. स्वयंसेवक जरा दीपराज चव्हाण, प्रफुल्ल जरा थोडेसे सगळ्यांनी लाईनअप वरती उभे राहा. सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या लाईनअप वरती जावा. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. पाहूया. ओहो, जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा चढवलेला चेंडू. मला वाटतं लॉंगॉच्या दिशेने मला हातोडं जरसे मिसफील्ड होते आणि हा चौकार. डीजे आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. पाहूया सामना कुठल्या साईडला झुकतोय तो. 3 चेंडू. ओहो, जबरदस्त खोदून काढलेले चेंडू.